आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे. त्यानिमित्तानं ध्वजवंदन या ठिकाणी आपल्या तहसील कार्यालयामध्ये आदरणीय आपले प्रांतसाहेब दौडे साहेब असतील, तहसीलदार बेडसे साहेब असतील, आपल्या सभापती विद्याताई मोहिते असतील, उपसभापती मंगेशराव सावंत, जिल्हा परिषद सदस्य गणेशराव बोत्रे, त्याचबरोबर आपल्या मोजणी अधिकारी सूर्यवंशी साहेब, इतर सर्व अधिकारी आणि तहसील आणि प्रांत कार्यालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांच्या उपस्थितीमध्ये, आपल्या पत्रकार बांधवांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झाला. प्रथमतः आपल्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना 1 मे महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर खेड तालुक्यातील सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की आज 1 मे ते 15 मे दरम्यान स्वजनगणनेचा पहिला टप्पा सुरू होत आहे. त्यामध्ये मी स्वतः स्वजनगणना आज जनगणनेच्या माध्यमातून सुरुवात करत आहे. आपणही सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी आपली स्वजनगणना करावी असं सर्वांना आवाहन करतो. रामकृष्ण. 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन यानिमित्त आज तहसील कार्यालय खेड येथे आपला तालुकास्तरीय प्रशासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम आपल्या तालुक्याचे लोकप्रिय सन्माननीय आमदार बाबाजी शेठ काळेसाहेब, त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य व सन्माननीय सर्व पदाधिकारी, पत्रकार बांधवांच्या उपस्थितीमध्ये आनंदी वातावरणात पार पडलेलं आहे. या ठिकाणी आजपासून जनगणना 2027 सुरू होत आहे पूर्ण भारतभर. त्याची स्वगणना आजपासून सुरू होत आहे. प्रथमतः आपण सन्माननीय आमदार साहेब यांची स्वगणना करून सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मिळणाऱ्या लिंकद्वारे आपली स्वगणनेचं प्रोफाईल तयार करून ठेवायचं आहे व ज्यावेळेस प्रगणक आपल्या घरी येतील त्यावेळेस त्यांना त्या प्रोफाईलची जी काही लिंक आपण तयार केलेली आहे तो डाटा दिल्यानंतर जनगणनेसाठी तो उपयोगी पडणार आहे. सर्वांनी स्वगणना करावी असं मी सर्वांना प्रशासनाच्या वतीने आवाहन करत आहे. स्वजनगणनेमध्ये त्याच्यामध्ये विविध अशा 64 मुद्द्यांची माहिती आपल्या कुटुंबाची आहे आणि प्रत्येक नागरिकाने पुढे येऊन याच्यामध्ये आपली गणना त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या पूर्ण भारत देशाची जनगणना जी प्रत्यक्ष आपण व्यक्ती फेब्रुवारी 27 करणार आहोत त्याच्यासाठी तो उपयोगी पडणार आहे आणि याच्यातूनच पूर्ण भारत देशाची जनगणना पूर्ण होणार आहे. त्यामुळं पूर्ण भारत देशातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांची संख्या, त्याच्यामध्ये सर्व लोकांचं त्याच्यामध्ये उत्पन्नाचं साधन, उत्पादन, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित होणार आहेत, जेणेकरून भारत देशाला त्याची पुढील वेगवेगळ्या निर्णयासाठी उपयोगी पडणार आहे. त्याचबरोबर भारत निवडणूक आयोगामार्फत SIRचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्या कार्यक्रमाची पूर्वतयारी अगोदर आम्ही करत आहे, जो की आपण जूनमध्ये त्याची प्रत्यक्ष कार्यवाही करणार आहोत. तर सर्व लोकांनी त्यांचं मॅपिंग राहिलेलं असेल मतदार यादीशी, तर ते ज्याचं राहिलेलं असेल त्यांनी आपल्या BLOंकडे जाऊन करावं असं मी सर्वांना आवाहन करत आहे. SIRमध्ये जर मतदारांचं मॅपिंग झालं नाही तर त्यानंतर प्रत्यक्ष SIR प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्या लोकांना या ठिकाणाहून नोटिसा दिल्या जातील, त्यांच्या सुनावण्या घेतल्या जातील. भारत निवडणूक आयोगाने विहित केलेले जे काही 12-13 रहिवास पुरावे आहेत आणि आयडेंटिटी प्रूफ आहे तो या ठिकाणी त्यांना देणं गरजेचं आहे. जर ते त्याच्यामध्ये उपस्थित राहिले नाहीत किंवा पुरावे देऊ शकले नाहीत तर मतदार यादीमधील त्यांच्या नाव कमी होण्याची दाट शक्यता आहे. 197 खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत आपलं मॅपिंग जे काही लोकांनी आणि BLO मार्फत करायचं आहे, टेबल मॅपिंग आणि बरोबर असं 52% मॅपिंग आपलं पूर्ण झालेलं आहे. विभागांच्या 3,50,000 मतदार आहेत, त्याचे 52% मतदार तुमचं मॅपिंग पूर्ण आहे. SIRमध्ये मतदारांना BLO मार्फत आवाहन केलं जातं की आपली माहिती द्यावी किंवा मतदारांनी आपलं नाव ज्या मतदार यादीमध्ये आहे तेथील जे काही केंद्रस्तरीय आपले मतदान अधिकारी आहेत, आपण BLO यांच्यामार्फत आता SIRचं मॅपिंग सुरू आहे. त्या ठिकाणी जाऊन
करणं गरजेचं आहे, जेणेकरून पुढं जेवढं मॅपिंग होणार नाही त्या लोकांना सुनावणी देणे, त्यांच्यानंतर त्याचे आदेश पारित करणे, असा बराचसा कार्यक्रम मोठा आहे. तर आत्ताच आपलं मॅपिंग करून घेणं गरजेचं आहे. सन्मान गार्ड सावधान. सलमान गार्ड राष्ट्रीय ध्वज को सलामी देगा. राष्ट्रीय सलोट सलामी सर. सलमान गार्ड बाजू सर.